नमस्कार मंडळी. तर हळदीचा कार्यक्रम संपायलाच 1:30-2 वाजले होते, कारण की आम्ही सर्वांनी कपल डान्स केले होते. खूप छान एन्जॉय केला. रात्री राहण्याची सोय आमची रेस्ट हाऊस मध्ये केली होती. मस्त नाश्ता वगैरे करून लग्नाच्या हॉलमध्ये गेलो आणि तिथे सर्वात लास्ट नंबर माझ्याच मेकअपचा होता आणि तोपर्यंत अर्ध लग्न इकडे लागलं होतं. रुखवतचं सामान ठेवलेलं होतं आणि मस्त माझा असा लुक केला होता. थोडीशी धावपळ आणि मेकअपच्या गडबडमध्ये मी माझं गळ्यातलंच घालायचं विसरून गेले आणि नंतर घातलं असताना सगळे केस खराब झाले असते. सर्व बहिणी एकत्र आलो होतो तर त्यांच्यासोबत सुद्धा फोटो घेतला. नवरी नवरदेवासोबत फोटो घेऊन आम्ही गेलो जेवायला. नंतर आमचा नंबर लागला नसता फोटो काढायला. सप्तपदीची रांगोळी तर खूपच सुंदर होती. लॉंग व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत शेअर करेल. आता तिकडे कन्यादान सुरू होतं, तर म्हटलं चला आपल्या आलेले सर्व पाहुण्यांसोबत बोलून घेऊया, कारण की नंतर खूप खूप दिवस आपण भेटत नाही. शेवटी तो क्षण येतोच बरं का. आई वडील आणि मुलीच्या आयुष्यातला सर्वात कठीण क्षण असतो तो. नवरी सोबत कलवरी म्हणून मी, मामी आणि माझी भाऊजाई तिघी सुद्धा जोडीनच गेलो होतो. आम्ही 3-4 तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो, पण तिचं वेलकम त्यांनी खूप छान केलं होतं. सकाळी उठून बसलो आणि तिघींच्या हातात मोबाईल होते. म्हटलं चला तुमचा व्हिडिओ घरी जाऊन सर्वांना दाखवते की असा बसल्या होत्या या काम करायचं सोडून. नवरदेवाकडील तर पद्धतच वेगळी होती. ते मी तुमच्यासोबत दुसऱ्या व्हिडिओत शेअर करेल. चला बाय.